अयोध्येत 22 जानेवारीला जे आहे भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि 24 तारखेला जरी 22 तारखेला त्यांना निमंत्रण मिळालं तर 24 तारखेला नागपुरातील जे ढोल ताशा पथक आहे शिवगर्जना त्यांना तिथे बोलावण्यात आलेलं आहे। तीर्थक्षेत्रन्यास जे राम मंदिर तीर्थक्षेत्रन्यास आहे त्यांच्याकडून ते बोलावणं आलेलं आहे। काय नेमकं ते बोलावणं आहे, काय त्यांचं म्हणणं आहे हे सगळं जाणून घेऊ। आपलं शिवगर्जना जे आहे ते प्रमुख आहे। काय तुमचं नाव आहे, काय नेमकं? माझं नाव प्रतीक टेटे। शिवगर्जना ढोल ताशा पथक आमचं तिथे आम्हाला अयोध्येला बोलवलेलं आहे। काय नेमका कार्यक्रम असणार आहे? तुम्ही यापूर्वी गेलेले आहेत का? कसं का तुम्हाला हे निमंत्रण देण्यात आलं? निमंत्रण असं आहे की आम्हाला तिथे जे प्राणप्रतिष्ठेच्या उपलक्षामध्ये तो कार्यक्रम तिथे होणार आहे आणि त्यांची इच्छा होती की ढोल नगाड्याच्या याने प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि 22 तारखेला मोठा कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी ते पॉसिबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी तिथे निमंत्रण दिलेलं आहे आणि ते निमंत्रण आम्हाला श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट क्षेत्र त्यांच्यातर्फे ते निमंत्रण आलेलं आहे। चंपतजी राय जे त्यांचे तिथचे महासचिव आहे त्यांनी ते आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि तिथे आम्ही अशा 2 धून सेट केलेल्या आहे, जे रामधून आणि एक बजरंगबलीची धून आहे। ते तिथे राम मंदिरच्या जन्मभूमी परिसरमध्ये रामललाच्या समोर ते सादर होईल आणि हनुमानगडी इथे सादर होईल। 24 आणि 25 तारखेला तो आमचा तिथे कार्यक्रम होईल। 111 लोकांची टीम आम्ही नागपुरातून 23 तारखेला सकाळी 10-11 वाजता पोद्दारेश्वर राम मंदिरामधून फटाके जश्न म्हणून ढोल ताशांच्या आवाजात आम्ही तिथनं अयोध्येसाठी रवाना होऊ। काय तुम्ही त्यांना विनंती केली होती की त्यांच्याकडूनच तुम्हाला निमंत्रण मिळालं? काय नाही, आम्ही विनंती नाही केली, पण त्यांना कुठेतरी वाटलं की शिवगर्जना नागपूरचा महाराष्ट्रातून नागपूरचं शिवगर्जना ढोल ताशा पथक आहे हे खूप सुंदर वादन करतात, इथे संस्कृती जोपासली जाते आणि त्या उद्देशाने त्यांनी आम्हाला तो कार्यक्रम दिलेला आहे। आणि आमच्या पथकातले सगळे वादकी खूप म्हणजे भाग्यवान आम्ही समजतो आम्ही स्वतःला की आम्हाला तिथं रामललाच्या मंदिरात वाजवायला मिळणार आहे। यापूर्वीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन आले, त्या पत्रात त्याचा उल्लेखसुद्धा आहे। काय नेमका तो क्षण होता त्यावेळेस तुम्ही जाऊन आला, तिथे काय काय तुम्ही त्यावेळेस वादन केलं? तो दिवाळी निमित्त कार्यक्रम होता तिथे आणि दिवाळी म्हणजे रामलला जेव्हा अयोध्येत परत आले होते तेव्हा दिवाळी उत्सव आपण साजरा करत असतो, त्याच निमित्त तिथे आमचा तो कार्यक्रम होता आणि तो त्यांना खूप सुंदर वाटला। म्हणून त्यांनी तेव्हाच ठरवलं की प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस शिवगर्जना ढोल ताशा पथक यांना आपण नक्की बोलवू, म्हणून त्यांनी आम्हाला 24 तारखेचं निमंत्रण दिलं। म्हणजे आम्ही 23 तारखेला नागपुरातून पोद्दारेश्वर राम मंदिरातून पूजा अर्चना करून आम्ही अयोध्येसाठी निघू। काय वाटतं, हेच निमंत्रण 22 तारखेसाठी असतं तरी आनंद असता की काही कमी झाला? नाही, आनंदात बिलकुल काही कमी नाही आहे, कारण की 22 तारखेची व्यवस्था खूप मोठी असल्यामुळे तिथं प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि सगळे मोठे बिझनेसमॅन आहे, बॉलिवूड आहे, क्रिकेटर आहे, सगळे त्यांची उपस्थिती असल्यामुळे ते आम्हालाही समजतं की त्या 22 तारखेला तिथं पॉसिबल नसल्यामुळे, कारण की ती मोठी व्यवस्था असल्यामुळं रामलला तर कुठं जाणार नाही आहे, ते 22ला असो की 24ला असो रामलला तिथे विराजमान आहे। म्हणून आम्हाला काही असं हे नाही की 22ला नाही 24ला वाजवायला मिळतं असं काही हे नाही आहे। आम्ही तितकाच आनंद 22चा आहे आणि तितकाच त्यापेक्षा जास्ती आनंद 24ला पण आहे। यापूर्वीसुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी ढोल वादन केलेलं आहे, खुद्द पंतप्रधानांसोबत केलेलं आहे। कुठल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला यापूर्वी बोलावण्यात आलेलं आहे आणि ह्यावेळेचं निमंत्रण ते निमंत्रण किती फरक? नाही बघा, राम मंदिर वेगळं आहे, राम मंदिर एक आस्थेचा विषय आहे आणि सगळं हिंदू धर्म ह्यासाठी कितीतरी पिढ्यानपिढ्या गेल्या आहे, ज्यासाठी आपण कधी राम मंदिर बघू शकलो नाही। असं कितीतरी पिढ्यांनी त्याच्यासाठी संघर्ष केला, कितीतरी लोकांनी बलिदान दिलं, पण आम्ही असं समजा आपण भाग्यवान आहे, आपली सगळी पिढी भाग्यवान आहे की त्यांना राम मंदिर बघायला मिळत आहे आणि हेच आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला तिथे निमंत्रण मिळालं, की खरं देवानी आम्हाला तिथे बोलवलं आहे, रामललानी आम्हाला बोलवलं आहे। पंतप्रधानांसोबत सुद्धा तुम्ही ढोल वाजवलेला आहे? पंतप्रधान वेगळे आहे, तेही आपल्या भारताचे पंतप्रधान आहे, त्यांची आदर रिस्पेक्ट आहे, त्यांनीसुद्धा आम्हाला बोलवलं, तेव्हासुद्धा आम्ही त्यांच्यासोबत कार्यक्रम केला, पण ते एक वेगळा भाग झाला आणि रामलला एक आस्थेचा विषय आहे आणि हे एक वेगळा विषय आहे, पण आम्हाला सगळीकडून बोलावतं याचाच आम्हाला अभिमान आहे। नक्कीच हे निमंत्रण नसून खुद्द रामलल्लांनीच त्यांना निमंत्रण दिल्याचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे। जरी 22 तारखेला जरी जाणं शक्य झालं नसलं तरी 24 तारखेला जे आहे 111 जणांचं हे ढोल ताशा पथक आहे जे शिवगर्जना आहे तिथे जाणार आहे, ढोल वादन करणार आहे, रामधून आणि भगवान जे हनुमान आहे त्यांच्यावर त्यांनी धून तयार केली आहे ते तिथे वादन करणार आहे। पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।